Hello friends, today we are studying the development of embryo. In the last video, we are studying the development of endosperm. Now how the embryo development takes place. Embryo is developed from the zygote. The process of development is also called as a embryogenesis. What is embryogenesis? The process of development of zygote into embryo is called as a embryogenesis. But the question arises, how zygote is formed? Zygote is formed. One of the male gamete fuses with the egg to produce the diploid structure zygote. And zygote is the first cell which develop the embryo. The development of the embryo is occur towards the micropylar end of embryo sac. Embryo sac च्या मायक्रोपायलर एंडलाच एम्ब्रियोची डेव्हलपमेंट घडून येते. एम्ब्रियोची निर्मिती होण्यासाठी अगोदर काही प्रमाणात एंडोस्पर्म फॉर्मेशन होणं गरजेचं असतं. एंडोस्पर्मची निर्मिती ही फर्टिलायझेशन नंतर घडून येते. आता कशा पद्धतीने एम्ब्रियो डेव्हलप होतो ते पाहू आपण. झायगोट जी डिप्लॉइड सेल असते which divides into two cell. That two-celled embryo is called as a proembryo. The two cells, one is larger, other is smaller. The larger cell towards the micropyle is called as a basal cell or suspensor initial cell. What is name? Larger cell is called as a basal cell or suspensor initial cell, and smaller cell towards the chalazal end is called as a terminal or embryonal initial cell. म्हणजेच एम्ब्रियोची निर्मिती या चलाजल एंडकडं असणाऱ्या सेलपासून होते. कोणत्या दोन सेल तयार होतात? मग दोन नाव आहे त्याला, एक बेसल सेल आणि टर्मिनल सेल, किंवा बेसल सेललाच म्हणायचं सस्पेन्सर सेल आणि टर्मिनल सेलला म्हणतात एम्ब्रियॉनल सेल. आता पुढं काय होतं? फर्दर डेव्हलपमेंट or further division is occurs into the suspensor cell or basal cell. Suspensor cell divides transversely, म्हणजे त्याच्या आडव्या सेलमध्ये डिव्हिजन होते, परंतु एकाच प्लेनमध्ये, इन वन प्लेन, अँड टू प्रोड्यूस द फिलामेंटस सस्पेन्सर. आणि याच्यापासून तुम्ही पहा, दिसेल तुम्हाला या ठिकाणी खालच्या बाजूच्या डायग्राममध्ये का या ठिकाणी एक लिनियर अशा सेलचं स्ट्रिप पाहायला मिळते आणि ती फिलामेंटस म्हणायचं त्याला. यामध्ये जवळपास 6 ते 10 सेल्स असतात आणि यालाच म्हणतात मग सस्पेन्सर. या सस्पेन्सरची जी पहिली सेल आहे, वरच्या बाजूला पहा, पहिली सेल सस्पेन्सर towards the micropylar end become the सोलन, ती थोडी सोलन दिसेल, and function as a होस्टोरियम, आणि ही काम करते होस्टोरियमचं. या ठिकाणी बारकाईने लक्ष देणे गरजेचं आहे की जी पहिली सेलवरची तिचं नाव आहे होस्टोरियम, आणि त्याच स्ट्रिपमधली, त्याच सस्पेन्सरमधली खालची सेल असते
तिला हायपोफायसिस असं म्हणतात. वरच्या सेलला काय म्हणायचं, होस्टोरियम, आणि लोअर मोस्ट सेल आहे खालची सस्पेन्सरची, तिला म्हणतात हायपोफायसिस. आता सस्पेन्सरचं काय काम असतं, तर सस्पेन्सर हेल्प्स इन पुशिंग द एम्ब्रियो इन टू द एंडोस्पर्म. जो एम्ब्रियो तयार होणार आहे त्या एम्ब्रियोला एंडोस्पर्मकडं ढकलण्याचं काम, पुशिंगचं काम कोणाचं असतं, तर सस्पेन्सरचं असतं. आता ही झाली त्या एक सेलविषयीची माहिती, त्याचे डिव्हिजन. कोणते सेल पाहिली आपण आता, सस्पेन्सर सेल, तिला म्हणतात बेसल सेल. आता जी दुसरी सेल आहे जी ॲक्च्युली एम्ब्रियॉनल सेल आहे, तिचं विभाजन कसं होतं ते पाहणार. आता एम्ब्रियॉनल इनिशियल जी आहे ती अंडरगोज त्याचं 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन होतं. 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन होतं, आणि यापासून टू फॉर्म ऑक्टंट. ऑक्टा कशाला म्हणतात, तर ज्यावेळेस 8 सेल असतात, 8 सेल समूह असतो त्याला म्हणतात ऑक्टन. काय म्हणतात त्याला, ऑक्टन. आता या 8 सेलमध्ये कशा पद्धतीने डिवायडेशन होतं ते पाहणार आपण. द 8 cells that plans of the division are right angles to each other. आता हे डिव्हिजन कसं असतं, तर राईट अँगल असतं प्रत्येक. द लोअर टायर ऑफ 4 सेल, खालच्या 8 सेलपैकी खालच्या 4 सेल 8 सेलपैकी लोअर टायर्समधल्या त्यांच्यापासून तयार होतं टू गिव्ह राईज द हायपोकॉटिल अँड रॅडिकल. काय तयार होतं खालच्या 4 सेलपासून, तर याच्यापासून हायपोकॉटिल. हायपो म्हणजे बिलो, कॉटिल म्हणजे दलाच्या खालचा भाग, त्याला म्हणतात हायपोकॉटिल. आणि रॅडिकल, रॅडिकल म्हणजे रूट निर्माण होणारं डायकॉटमधली पार्ट्स, त्याला म्हणतात रॅडिकल. हे झालं लोअर टायरमधल्या 4 सेल 8 सेलपैकी. आणि राहिलेल्या 4 सेल ज्या कुठच्या बाजूला असतील, अप्पर टायरमध्ये असतात, त्यांच्यापासून प्ल्युम्यूल म्हणजे स्टेमची निर्मिती होती तो भाग, आणि 1 or 2 कॉटिलिडॉन्स. आता 1 or 2 का म्हटलेलं आहे, जर एकदल वनस्पती असेल तर 1 कॉटिलिडॉन असतात, आणि डायकॉट असेल तर 2 कॉटिलिडॉन असतात. आता ह्या पद्धतीने आपण कुठपर्यंत आलो, तर 2 सेलचं डिवायडेशन कसं झालेलं आहे. आता आपण परत एकदा सस्पेन्सर जी सेल होती त्यामधला जो हायपोफायसिस नावाचा जो भाग आहे त्याचं फर्दर डिव्हिजन होतं, अँड दॅट गिव्ज राईज टू द पार्ट्स ऑफ रॅडिकल. रॅडिकलचा काही भाग आणि रूट कॅप तयार करतं. काय तयार करतं, रॅडिकल आणि रूट कॅप. त्याचबरोबर अप्पर टायर्स ऑफ ऑक्टन डिवाइड्स इन सेव्हरल प्लेन्स. आता कशामध्ये, अप्पर टायरमधल्या ज्या सेल्स आहे ज्यांच्यापासून काय तयार झालेलं आहे, अप्पर टायरमध्ये प्ल्युम्यूल्स तयार झालेलं आहे आणि कॉटिलिडॉन्स तयार झालेले आहे, त्यामध्ये काय होतं, डिवायडेशन होतं. एकदा दोनदा नाही, सेव्हरल टाइम्स. आणि याच्यापासून नंतर हर्ट शेप काय तयार होतं, या डायग्राममध्ये पहा तुम्हाला, हर्ट शेप असा एम्ब्रियो तयार होतो. आणि त्याचबरोबर त्याला 2 लॅटरल कॉटिलिडॉन्स पाहायला मिळतील, आणि टर्मिनलला प्ल्युम्यूल पाहायला मिळतं. त्याचं फर्दर एनलार्जमेंट घडून येतं, कोणाचं, हायपोकॉटिलचं आणि कॉटिलिडॉनचं, आणि त्याच्यापासून रिझल्ट इन द कर्वेचर ऑफ एम्ब्रियो. कर्वेचर म्हणजे काय होतं, जसं नाल असते घोड्याची तशा पद्धतीने तयार होतं, आणि त्याला हॉर्शू टाईप ऑफ एम्ब्रियो पाहिजे. हा आहे त्याच्या अगोदरचा ग्लोब्युलर एम्ब्रियो. ग्लोब्युलर एम्ब्रियो हा जो तयार होतो तो पहिल्यांदा, नंतर त्यापासून आपल्याला मिळतं हर्ट शेप, आणि त्यानंतर येतं हॉर्शू शेप. आता हॉर्शू शेप पाहायचा या डायग्राममध्ये आपण, यामध्ये तुम्हाला हा जो 3 नंबरची डायग्राम आहे त्याच्यामध्ये तो हॉर्शू शेप्ड एम्ब्रियो पाहायला मिळतं. या पद्धतीने ही डेव्हलपमेंट घडून येते ही डायकॉटमध्ये. डायकॉट आणि मोनोकॉट दोघांमध्ये डेव्हलपमेंट ही सारखीच आहे,
परंतु इन केस ऑफ मोनोकॉट हा जो एम्ब्रिओ असतो तो हा हॉर्सशू शेपचा आकाराचा एम्ब्रिओ तुम्ही पाहताय, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉटिलिडॉन्स, हायपोकॉटिल, रूट कॅप असा भाग दिसून येतात. आणि आपण जे पाहणार आहोत शेवटचा जो डेव्हलपमेंट आहे हा आहे पहा मोनोकॉटमधला डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ. मोनो म्हणजे एक, कॉट म्हणजे दल. ज्या एम्ब्रिओमध्ये सिंगल कॉटिलिडॉन असतं त्याला म्हणतात मोनोकॉट एम्ब्रिओ. आणि हा जो काही आहे सिंगल शिल्ड शेप दिसतो कॉटिलिडॉन्स, म्हणून याला म्हणतात स्कुटलम. काय म्हणतात त्याला? स्कुटलम. आता या एम्ब्रिओमधले दोन भाग असतात. तर वरच्या बाजूला तुम्हाला कधी बारकाईने पाहिलं तुम्ही तर या ठिकाणी प्लिम्यूल अपेक्स पाहायला मिळतात किंवा शूट अपेक्स असतं. आणि खालच्या बाजूला तुम्हाला रूट अपेक्स पाहायला मिळतं. म्हणजे वरच्या बाजूला तुम्हाला प्लिम्यूलची निर्मिती होते आणि खालच्या बाजूला रूटची निर्मिती होते. आणि त्या भागांना प्रोटेक्ट करणारा जो पार्ट असतो, द प्रोटेक्टिव्ह शीथ आपण म्हणूया त्याला, ऑफ प्लिम्यूल इज कॉल्ड ॲज ए कोलिओपिटिल. अँड रॅडिकल जो भाग आहे खालचा त्याला कव्हर करणारा त्याला म्हणतात कोलिओरायझा. आणि अशा पद्धतीने मग हा पूर्णपणे एम्ब्रिओ तयार होतो. आणि फायनली ओव्ह्यूलचं रूपांतर सीडमध्ये होतं आणि ओव्हरीचं रूपांतर फ्रूटमध्ये घडून येतं. अशा पद्धतीने आज आपण काय पाहिलं तर डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ काय काय गोष्टी इन ब्रीफली आपण पाहणार आहोत. परत एकदा का एम्ब्रिओची निर्मिती झायगोटपासून होते. झायगोट टू एम्ब्रिओ फॉर्म, त्या प्रोसेसला एम्ब्रिओजेनेसिस म्हणायचं. झायगोटचं डिवायडेशन दोन सेलमध्ये घडून येतं. एक लार्ज सेल तयार होते, तिला बेसल सेल म्हणतात. ती सस्पेन्सर सेल म्हणतात तिलाच. आणि दुसरी जी सेल असते तिला म्हणतात एम्ब्रिओनल सेल किंवा टर्मिनल सेल. सस्पेन्सर सेलचं डिवायडेशन होतं ट्रान्सवर्सली आणि त्याच्यापासून फिलामेंटस सस्पेन्सर तयार होतो. हा जो सस्पेन्सर असतो तो काय करतो तर त्याचे दोन सेल असतात. वरच्या बाजूचं जी टॉपला असते त्याला होस्टोरियम म्हणायचं. खालच्या बाजूला जी सेल असते तिला म्हणतात हायपोफायसिस. या ठिकाणी सस्पेन्सरचं काम काय असतं तर हा सस्पेन्सर पुश करतो एम्ब्रिओला एंडोस्पर्ममध्ये. हे झालं एक सेलविषयी माहिती. कोणती सेल? सस्पेन्सर सेल. दुसरी जी सेल आहे ती एम्ब्रिओनल इनिशियल सेल. एम्ब्रिओनल इनिशियल सेलचं काय होतं तर 3 सक्सेसिव्ह मायटॉटिक डिव्हिजन घडून येतं. आणि त्याच्यापासून त्या डिव्हिजन कशा असतात तर राईट ट्रायंगल असतात, राईट अँगल टू इच अदर. आणि याच्यापासून ऑक्टंट मिळतो. ऑक्टंटमध्ये 4 सेल वरच्या टायरमधले आणि 4 सेल खालच्या टायरमधले. लोअर टायरमधल्या 4 सेल काय करतात तर हायपोकॉटिल आणि रॅडिकल तयार करतात. वरच्या 4 सेलमधून काय मिळतं आपल्याला तर प्लिम्यूल आणि 1 किंवा 2 कॉटिलिडॉन तयार होतात. त्याच्यानंतर परत हायपोफायसिस याचं डिव्हिजन होतं आणि त्याच्यापासून आपल्याला रॅडिकल आणि रूट कॅप मिळतं. हे झाल्यानंतर परत आपण जे ऑक्टंट सेल आहे तिचं डिवायडेशन सेव्हरल टाईम होऊन हर्ट शेप पहिल्यांदा एम्ब्रिओ तयार होतो. त्याच्यानंतर त्यातच मध्ये 2 कॉटिलिडॉन्स डायकॉट एम्ब्रिओमध्ये तयार होतात आणि वरच्या बाजूला टर्मिनल साईडला प्लिम्यूल तयार होतं. त्याच्यानंतर त्याची वाढ होत होत जे हॉर्सशू शेप्ड एम्ब्रिओ आपल्याला मिळतो. आणि मोनोकॉट्समध्ये काय वैशिष्ट्य असतं तर एकच सिंगल कॉटिलिडॉन असतं. ते कॉटिलिडॉन शिल्ड शेप असल्यामुळं त्याला स्कुटलम असं म्हणतात. ते परीक्षेमध्ये विचारलं जातं. आणि या सिंगल एम्ब्रिओचे 2 पार्ट असतात. एक जो असतो वरच्या बाजूला प्लिम्यूल असतं, खालच्या बाजूला रॅडिकल असतं. आणि या ठिकाणी यांच्या प्रोटेक्टिव्ह आवरणाचं नाव लक्षात ठेवायचं का प्लिम्यूल जे असतं त्याला जे प्रोटेक्ट करतं त्याला कोलिओपिटिल असं म्हणतात. आणि रूट जे असतं रॅडिकल असतं त्याला जे कव्हर करतं त्याला म्हणतात प्रोटेक्टिव्ह आवरणाला कोलिओरायझा.
कोलिओपिटील आणि कोलिओरायझाय दोन महत्त्वाचे शब्द. आणि सगळ्यात शेवटी लक्षात ठेवायचं का फर्टिलायझेशनचं जे रिझल्ट असतो नंतर पोस्ट फर्टिलायझेशनमध्ये, ओव्ह्यूलचं रूपांतर हे सीडमध्ये आणि ओव्हरीचं रूपांतर हे फ्रूटमध्ये घडून येतं. होप्स यू आर अंडरस्टूड सर. थँक्यू.